नमस्कार. मी कांचन संजय गादीकर. मी छत्रपती संभाजीनगर येथील प्रभाग 2 मध्ये नगर येथे राहते आणि खत बनवण्याचं काम हे मी 2018 पासून करते. 2018 पासून हे काम माझं कंटिन्यू करते मी. तर खत बनवताना आपल्या घरातील फळांच्या साली, शेळी झालेली भाज्या, राहिलेल्या भाज्या असतात आपल्या त्यानंतर फळांच्या साली असतात, निवडलेल्या भाज्यांचा कचरा असतो, ते आपण फेकून न देता मी त्याचं खत बनवते. खत बनवताना समजा मी त्याचे कंटेनर घेतलेले, आपल्याकडे जर कंटेनर जर नसतील तर आपण ते जमिनीतही करू शकतो. आणि कंटेनर मध्ये करण्याचा फायदा असा की समजा त्यामध्ये पहिल्यांदा मी याचे वाळलेले झाडांचा पाला टाकते. ते माझ्याच झाडांचा पाला असतो, तो मी वेस्टेज जाऊन देत नाही. आणि त्याच्यानंतर दुसरा लेअर आपल्या घरामधील जे खरगट जे असतं भाजीपाला निवडलेला वगैरे, तर तो टाकते. त्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला डिकम्पोज म्हणजे ते सडलं पाहिजे, त्यासाठी त्याच्यामध्ये आपलं घरगुती तुम्ही ज्यावेळेस तूप करता तर त्याचं आपण ताक टाकू शकतो डिकम्पोज होण्यासाठी, किंवा आपण ते गुळाचं पाणी करून टाकू शकतो, किंवा आपल्याला बाजारामध्ये त्याची सडवण्यासाठी पावडर पण भेटती, तर ती पावडर पण आपण यूज करू शकतो. आणि ते कंटेनर ठेवायला मला असा अनुभव आला की बऱ्याच महिला असं म्हणतात की आम्हाला जागा नाही आहे. तर आता माझ्याकडे मोठाले झाडं आहेत, तर मला पण आहे थोडासा जागेचा प्रॉब्लेम. पण मग मी काय करते, म्हणजे आजचा हा महिना ह्या झाडाखाली, म्हणजे त्याच्या खाली मी स्टँड ठेवले, इटकरी ठेवलंय अशा जरा. मग त्याच्यामुळे मी त्या कंटेनर जे ठेवते त्या कंटेनरला मी खालून होल पाडले आणि वरतून पण होल पाडले. खालचे होल ते आपण ज्यावेळेस सडवतो, खरगट पण असतं, मग त्याचं लिक्विड बाहेर पडतं. मग ते लिक्विड त्या झाडांना एक टॉनिक म्हणून जातं. आणि वरचं ते दुर्गंधी ते निघून जाण्यासाठी किंवा व्हेंटिलेशनसाठी ते वरचे होल त्याचं ते काम करतात. आणि त्याचं जे लिक्विड होतं ते झाडांना पौष्टिक म्हणून पण होतं. मग वेगवेगळ्या झाडांजवळ पण आपण ती कंटेनर, म्हणजे त्याचं खत झाल्यानंतर आपण ते काढून घ्यायचं आणि दुसऱ्या झाडाजवळ ते कंटेनर ठेवायचं. त्यामुळे झाडांना पण पौष्टिकता मिळते आणि आपलं खत पण चांगल्या प्रकारे तयार होतं. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे सकाळी कचऱ्याची गाडी येते, बराच वेळेस आपला स्वयंपाक चालू असतो त्यावेळेस, आणि परत गॅस बंद करा आणि खाली या, ते कचरा टाका, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. बऱ्याचशा महिला म्हणतात की आम्हाला वेळ नाही, परंतु आपल्याला कचरा टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला तेवढा वेळ लागतोच. आणि त्याच वेळेत आणि उलटा हा आपला फावला वेळ, जेव्हा आपल्याला दिवसभरामध्ये तेव्हाही आपल्याला वेळ भेटेल त्यावेळेस आपण हे काम करू शकतो. आणि त्यामुळं आपल्याला म्हणजे याच्यापासून चांगलं हिरवळ पण आपण झाड बनवू शकतो. त्या खताचा मी उपयोग म्हणजे त्या खतामध्ये मी एकतर झाड पण लावते आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या झाडांना पण खत होतं. माझं बागच खूप मोठी आहे ना, इतरत्र माझ्याकडे मागणी पण आहे का आम्हाला ते खत द्या. पण ते माझ्याकडे मागणी करण्यापेक्षा आपण स्वतः सुद्धा ते करू शकता आणि खूप सोपं आहे. आणि कसं असतं ना, आपण स्वतः ज्यावेळेस आवड जर निर्माण झाली ना, तर माणूस सवड बरोबर निर्माण करतं असं आहे. आणि आपलं कसं आता एक समाजाला जर तुम्हाला सांगायचं जर म्हटलं ना, तर आपल्याला एक मातेने जन्म दिलेला आहे आणि दुसऱ्या मातेवर आपण खातो पितो, शुद्ध हवा घेतो, तर तिच्या प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं याच्यामुळे सर्वांनीच जर असं केलं तर समजा ही पण आपली एक माता आहे. सगळं आपण पूर्ण जीवन जगल्यानंतर अंताला तीच आपल्याला पोटात घेते, तर तिच्या प्रती आपल्याला आपलं कर्तव्य आहे. आणि आपल्याला आपण इथं जमिनीवर राहतो, ह्या मातेवर जे आपण राहतो, तर आपल्यावर तिचं हे कर्ज आहे. आणि कशा तरी प्रकारे आपण समजा निसर्गाची काळजी घेऊन आपण तिचं कर्ज फेडलं पाहिजे असं मला वाटतं.